करते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आत्ता आहे आपला गुढीपाडवा आणि गुढीपाडव्यासाठी खूप खूप शुभेच्छा आत्ताच देते. कारण का ह्या साड्यांना इतका छान गुढीपाडव्यासाठी रिप्लाय आला. मी ऑलरेडी बल्कमध्ये साड्या मागवले होते हे सांगितलं होतं आणि मी खास याचा फोटोशूट केला होता. आणि शिवजयंतीसाठी मीही ही साडी अशा कलरची ह्याच पॅटर्नमधले मीही वेअर केली होती, पण ती रेंटवरती देणाऱ्या साड्या होत्या. ही शिवायला आलेली साडी आहे. तर इतका छान तुम्ही रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद. आणि ॲज युजल तोच ब्लाऊज मी डम्मीला घातला. हाही ब्लाऊज तुम्ही नेहमी विचारता, हा इतक्यांदा मी घातला, इतक्यांदा मी हे केलं ना सगळ्या साडीवरती. खूप सुंदर दिसतं. सहज शिवलेला सुरुवातीचा हा पॅटर्न होता आणि मला वाटतं येलो साडीपासून मी घालायला सुरुवात केली. मागे आमच्या डमीला बघा, माझी डमी बघ किती 10 इंचाचा फरक आहे म्हणते, नाही काय 5 इंचाचा अशीच करते माझ्याशी. असं करायचं असतं. तर ही साडी मी जी आहे नऊवारी ते तुम्ही पाहिलेच आहे. बघूया त्याला रिप्लाय कसा येतो, कारण आता कंटिन्यू मी शूट करत आहे सहावारीमधली. पैठणीमधली ही साडी मी तुम्हाला दाखवते. काय झालं आहे आमच्या नथला, नथ आमची हलते का गं बाई, काय झालं तुला? आता तयारी केली तर थोडा वेळ थांब की, जरा गप्प बस जरा. हे असे त्रास देतात. एकतर फॅन बंद करायचा, गरम होतं. एसी लावा बोलते हे, असं नाही एसी सगळीकडे लावू शकत. तर चालेल, चला मेन मुद्द्यावरती येते. ह्या साडीची किंमत किती आहे? ह्या सहावारी साड्या ह्याच्यातल्या चांगल्या क्वालिटीच्या ज्या असतात त्याची किंमत मला वाटतं 2 ते 3.5-4 हजारापर्यंत असतं. पण चांगल्या प्रतीचं असेल तर 3 ते 3.5 हजार सहावारीची. तर नऊवारीचं तुम्ही विचार करा. तर ह्या साडीची किंमत आहे 5,000. पण तुम्हाला डिस्काउंट मिळेल ह्याच्यामध्ये, कारण आत्ता घेतल्या तर तुम्ही म्हणजे ह्या लग्न सरायमध्ये. तर ही साडी मला ते 4,000 देतात. शिलाई त्याची 1,000, 5,000 आणि ब्लाऊज हवं असेल तर 500 रुपये, असं 5,500ला तुम्हाला ही साडी बसते. कारण ही साडी खरंच बघा तुम्ही, इतकी छान आणि इतकी हे आहे, भरगच्च असं भरलेलं आहे. आणि ह्याचं जे वर्क आहे, ह्याचं जे फिनिशिंग आहे छान आहे एकदम, अशी बटबटीत नाही. आतल्या बाजूने पण पाहिलं तर असं खूप धागे हे काहीच दिसत नाही. खूप फिनिशिंग सोबत केलेलं आहे आणि पूर्ण ओव्हरऑल असं आहे. आणि काष्टा ह्याला डबल आहे, डबल सिंगल दोन्ही करतात आणि दोन्ही ह्याला भरगच्च आलेला आहे. हे मागे पूर्ण काष्टा, तर अशा पद्धतीने आणि खाली काटा, तर अशी आहे. आणि कलर खूप उठून दिसतो. मी घातले त्याच्यासारखीच थोडीशी फरक आहे, जास्त नाही आहे. माझा थोडासा डार्क वाटायचा, हा थोडा फेंट आहे. आता आम्ही डमीला घालतो आणि तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते की साडीचा लुक कसा दिसतोय. काय झालं, आणि ही साईज पण थोडीशी खूप प्लसमध्ये आहे, कारण माझी इथपर्यंत येते आणि ही एवढी जास्त आहे. म्हणजे आमची डमी किती बारीक आहे, किती बारीक आहे. आता ह्याला साडी कशी दिसेल बघ. काष्टा कमरेला आलाय तुझ्या ह्या बाजूच्या, जरा जाड हो ग बाई. हाच म्हणते, माझ्याच मागे लागते. तुम्ही जाड आहेत, तुम्ही बारीक व्हायचा प्रयत्न करता, मला कशाला जाड करता? समोरच्या मिऱ्या बरोबर आलेत डमी, जरा थांब, मागचा काष्टा बरोबर बसू दे. हा, कुठं मला जायचंय? इथं तर बसवता. आपण गुढीला जाऊया कुठं तरी, गुढीपाडव्याच्या दिवशी. तुम्ही बोलवा आम्हाला गुढीपाडव्याला. बघ आखी साडी दिसतच नाही तुझी. तर आता तुला ह्या साडीचं मी पिनअप करते. तर पिन करताना ही कशी हे करते मी, किंवा मला करून घ्यावं लागेल, मग तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने. थांबा 1 मिनिट. अशी खुली छान दिसते, पण मी पेन लावून घेते, त्यानंतर बॅक कॅमेराने ही साडी दाखव. व्यवस्थित मी साडी तिला पिनअप केलंय, म्हणजे आमच्या डमीला. आता बॅक कॅमेराने मी तुम्हाला हे दाखवते कशी साडी दिसते. खूप छान दिसते. ह्याच्यात अजून एक कलर आहे, तो सध्या आहे शिवलेला आहे. ह्याच्यात बरेचसे कलर आहेत, म्हणजे सगळे आहेत, मोस्टली सगळे आहेत डार्क आणि फेंट कलरमध्ये. पण मला बल्कमध्ये जास्त करून हा बॉटल ग्रीन, पिंक, रेड, येलो हे असे जे कॉमन कलर आहेत ना, तेच शिवायला जास्त आले होते. कुठलेही त्या साड्यांचे फोटो किंवा शूट घ्यायला जमलं नाही, कारण ते गुढीपाडव्यासाठी पुणा, कोल्हापूर, सोलापूर आणि असे सातारा ह्या साईडचे त्यांना सगळ्यांना पाठवून द्यायचे होते. त्यामुळे फास्ट शिवलो. आणि हे जे मुंबईला, पुण्याला जे जवळ आहेत त्यांच्या साड्या आत्ता आम्ही देणार आहेत, त्यामुळे 1-2 दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे. तर चालेल, आता बॅक कॅमेराने आपण ही साडी बघून घेऊया. सुंदर अशी ही साडी दिसते आणि ह्याच्यावरती पिंक कलरच्या अशा बॉर्डरचाच ह्या विथ ब्लाऊज आहे. ह्याच्यात ब्लाऊज पण येतं. आता ही माझ्याकडे होती म्हणून मी तेच हे केलं आहे. आणि अशा पॅटर्नमध्ये तुम्ही शिवून घेऊ शकता, कारण ह्याला बॉर्डर भरपूर मोठी आहे. डबल जमेल की नाही माहिती नाही, पण सिंगल तर जमेल. कलर खूप छान दिसतो. थोडीशी ही साडी अशी गोळा होते, ह्याला इस्त्री करावं लागतं.
कारण पटकन असं हे होतं थोडंसं असं. बाकी अशी काही नाही, खूप छान दिसते कॉम्बिनेशन बघा. आणि मेन ह्याचं जे आहे ना तो वर्कला खूप फिनिशिंग आहे ह्याच्यात. वर्कला फिनिशिंग आणि असंच मशीनचं नसेल ना व्यवस्थित तर त्याचे रेट कमी आहेत, हेही मी सांगते तुम्हाला. मार्केटमध्ये खूप सुंदर आहे आणि पदर तर इतका भरगच्च दिसतो ह्याचा, इतका छान दिसतो. ह्याच्यावर ते बऱ्याच जणांनी ही एक साडी घेऊन ह्याचे जॅकेट, फ्रॉक, कुर्ते असं सगळं सांगितलं आहे. सेटच्या सेट सगळेजण शिवून घेत आहेत. कारण 3:30चा हे पाडव्याला आपल्यात मुहूर्त असतो गुढीपाडव्याला, त्यामुळे त्या दिवशी ती काही पाहण्याची गरज नसते. 3:30चा मुहूर्त असतो, त्यामुळे त्या दिवशी सगळे कार्यक्रम आवर्जून करतात. आणि वास्तुशांती तर खूप जणांचे त्यासाठी ह्या साड्यात. आणि मेन गुढीपाडवा साजरा करतात त्याच्यासाठी ही अशी सुंदर साडी. ह्याच्यातली दुसरी आहे ती सिंगल काष्टा आहे, तेही दाखवते. ह्याची काष्टा दाखवते मी तुम्हाला आधी. दुसरी साडी ही आहे. ह्याचा कलर चॉकलेटी पर्पल असा मिक्सच आहे, असा वेगळाच आहे पण दिसतोय खूप सुंदर. मला असं परफेक्ट ह्याचा आता तो जो होता आधीचा तो परफेक्ट असा वांगी वाईन कलर होता. हा थोडासा वेगळा दिसतोय पण खूप सुंदर आहे. ह्याचा सुद्धा लुक खूप सुंदर दिसतोय. काय मी ती साडी दाखवते तुम्हाला, तीही ह्याच्यासोबत किंवा शेवटी दाखवते. तर ह्याचाही खूप सुंदर असा गेटअप येतो. सेम आहे, क्वालिटी सेम आहे, डिझाईन सेम आहे, फक्त कॉम्बिनेशन वेगळं आहे. बॉर्डर आहे. खूप सुंदर अशा ह्या साड्या दिसतात नऊवारी पैठणीमध्ये. नवरीसाठी किंवा आपल्यासाठी आपण सिल्कच्या साड्या घ्यायला गेलो तर त्या साड्या खूप महाग असतात. ह्या सेम दिसतात इतकंच. आणि पदर भरगच्च दिसतो. तुम्ही पाहिलं असेल तर माझा व्हिडिओ परत एकदा चेकआउट करा. शिवजयंतीच्या दिवशी मी ती साडी हे केली होती आणि रात्रीच मी शूटिंग घेतलं होतं 1 वाजता. त्याला खूप छान असा रिप्लाय आला. मी पाहते तुम्हाला किती लोकांनी पाहिलं आहे ते मी सांगते. खूप म्हणजे 1000 लोकांनी पाहिलं तरी मला बस असतं, म्हणजे की बरं वाटतं ते की नाही बाबा आपल्याला आपण जे करतो ते लोकांना आवडतं किंवा आपले डिझाईन शिवलेल्या साड्या हे वाटतात. 100-200 लोक बघितलं की वाटतं यार आपण इतकं मेहनत केलं आणि लोक पाहतच नाहीत. आता ज्याची त्याची मर्जी असते असं वाटतं कधी कधी. तर ह्याच्यात आहे शॉर्ट व्हिडिओ ह्याच्यामध्ये मिनी ब्लॉगमध्ये. पण ह्याच्यात मी सगळं गेटअप काढला होता कारण मला आवरायचं होतं. नंतर माझ्या लक्षात आलं की हे माझे सगळे मेन महत्त्वाचे व्हिडिओ होते तेही मग मी शूट करून घेतला. आणि हां, नाही नाही यार, चांगले 1600-1700 लोकांनी पाहिलेलं आहे. पैठणी रेडीमेड साडी, नऊवारी साडी भाड्यांसाठी, कारण ह्या साड्या भाड्यासाठीच जास्त त्यावेळेस हे केले होते. आणि नंतर मग ऑर्डर आले पैठणीसाठी खास की आम्हाला पाडव्यासाठी हवे, नवरीसाठी आहे. रिप्लाय खूप छान आहे, बुकिंग खूप छान होत आहे आणि विथ ब्लाऊज होतं आहे ह्याचं, कारण ब्लाऊज ह्यातच आहे. तर परत एकदा ह्याची किंमत सांगते. ह्याची मार्केटमध्ये मला माहिती नाही सगळीकडे वेगवेगळं असेल पण 5000 हे मला सांगितलं होतं. डिस्काउंट करून त्यांनी 4000ला 4.5 सांगत होते. मी असं तसं करून 4ला केलं आणि 1000 रुपये शिलाई. फुल ह्याला पायजमा आहे आणि ह्याच्यावरचा ह्याची जशी बॉर्डर आहे तशा बॉर्डरचा ब्लाऊज आहे. पदराच्या साईडला तो कट करून शिवून अशा डिझाईनमध्ये जसं हवं तसं आम्ही शिवून तुम्हाला घरपोच देतोय. लग्नासाठी बरेच जणांनी बुकिंग केलं आहे कारण एप्रिल मे मध्ये बरेच असे कार्यक्रम आहेत त्यासाठी. आणि खूप सुंदर गेटअप दिसतो. कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे. नवीन कोरी करकरीत अशी फुल वर्क एम्ब्रॉयडरी वर्क असलेली पैठणी साडी. तर आता आपण ह्यालाही बॅक कॅमेऱ्याने पाहूया कारण ती साडी पाहिलेली आहे. ही साडी तर पाहिलेलीच आहे सहावारीची. तुम्ही पाहिलं नसेल तर व्हिडिओ हा आधी टाकणार आहे, टाकलेला असेल तो आधी पाहून घ्या, त्यानंतर हा पाहून घ्या. ह्या सगळ्या खास गुढीपाडव्यासाठीच्या साड्या आहेत आणि लग्नासाठी आणि सगळ्या कार्यक्रमासाठी. वास्तुशांतीसाठी खूप जणांनी विचारलं होतं. तर वेल्वेट साडीलाही रिप्लाय आहे, कांजीवरमला पण आहे, तसंच पैठणीलाही आहे. बजेटनुसार आहे. खूप जणांनी विचारलं कमी बजेटच्या साड्या, मी त्यांनाही विचारलं पण ते बोलतात क्वालिटी एम्ब्रॉयडरी फिनिशिंग ते हे नाही. सहावारी साडी अगर 2,500-3,500ला बसते तर तिथं नऊवारी 4000ला काहीच हे नाही आहे. नाहीतर आणि एकतर ह्या साड्या भेटत नाहीत आणि 10वारी कुठेही जॉईंट नाही, फुल साडी बसलेली आहे. तुम्हाला मी असंही दाखवते बघा, कुठंही नाही आणि भरपूर अशा मिऱ्या आलेल्या आहेत. तर चालेल आता बॅक कॅमेरानं ही आपण व्यवस्थित साडी पाहून घेऊया. ते गाणं आहे ना, जर तारेचा मोर नाचरा हवा तसा. किती सुंदर प्लेट आणि किती छान दिसतात. आणि हे मोर बघा, मला ही एम्ब्रॉयडरी खूप आवडते. अशी साडी ना सगळ्यात आधी मला वाटतं अशी एम्ब्रॉयडरी असलेली रंजिताची शिवली होती मी, ग्रीन बॉटल ग्रीन कलरची. आणि प्रतीकच्या हळदीला तिने ती
नेसलेली, त्याचे फोटोही बऱ्याचदा मी दाखवलेत. आणि ही शाही मस्तानी तिची ब्राह्मणी होती. ह्या शाही मस्तानी पेशवाई सगळ्या पद्धतीची बसते. आणि ह्याचा असा पदर खूप सुंदर दिसतो. दोन्हीचे बॉर्डर सेम आहेत मला वाटतं. इन्क्लूड ही एम्ब्रॉयडरी पण सेमच आहे दिसतंय की फरक आहे, अंदाजे काहीतरी थोडाफार फरक असेल. आणि ही पैठणीची बॉर्डर, त्यामुळं फिनिशिंगमुळं साडी खूप छान दिसते. ओवरऑल साडीचा लुक मी तुम्हाला दाखवले, दोन्ही साड्या दाखवल्यात. ह्यात कलर भरपूर आहेत. मी जेव्हा शॉपमध्ये जाईन तेव्हा तेही दाखवेन. काहीतरी धागा दिसतोय साडीचा, नाही ह्याचा निघाला आहे, बघूया. नाही मी शिवताना काहीतरी अडकलं असेल तर ते काढते. तर अशी ही सुंदर आपणाला पैठणी साडी, ओरिजिनल पैठणी साड्या तुम्हाला मी दाखवलेल्या आहेत. त्या मी मागवत नाही, ह्या मागवते. त्याही हव्या असतील तर आम्ही जेव्हा शॉपमध्ये जाऊ तेव्हा तुम्हाला तिथून दादरवरून पानेरीमधून मी मध्ये गेले होते तेव्हा बऱ्याच जणांचे होते, तेव्हा 1-2 घेतले होते. कारण तो खूप नाईलाज होता. पण तेवढी 30-35 हजाराची साडी घ्यायला थोडीशी मला धाकधूक वाढते. पण त्यांच्या विश्वासावर घेतले, बाकी माझ्या साड्या घ्यायच्या होत्या. आणि ह्याला जे कमरेला आहे ना, हा प्लेन येतो. कारण वरचा भाग अर्ध्याच्या वरती नाही म्हटल्यावर 75% हा विदाउट एम्ब्रॉयडरी असतो, म्हणजे हे वर्क नसतं. ह्या खालचे प्लेट थोडेसे प्लेन येतात पण ते दिसून येत नाहीत. पण काटाला हे सगळीकडे अशा ह्या पूर्ण सगळीकडे हा वर्क येतो. बॅक आपण काष्टा बघूया ह्याचा मागचा. तर बॅकने मी तुम्हाला दाखवते. तर हा कसा दिसतो तुम्ही ते पाहू शकता. मस्त असा भरगच्च भरलेला पदर आहे. आणि हे जे आहे ना, हा कपडा तुम्हाला लक्षात येत असेल की असं जोडून दाखवल्यानंतर. आणि ह्याला सिंगल काष्टा ह्याला. आता आपण काष्टा बघूया. काय झालं गडं मी तुम्ही मला पूर्ण साडी व्यवस्थित थोड्या वेळ पण ठेवत नाही. द्यायचं असतं, तुला साडी ठेवल्यावर कसं होईल. हे असा सिंगल काष्टा, डबल सिंगल दोन्हीही छान दिसतं. ह्याला ह्या ऑर्डर सिंगलची होती म्हणून सिंगल काष्टा केला आहे. कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे. तर अशा ह्या दोन्हीही साड्या तुम्ही पाहिलेत. तर दोन्हीही मी तुम्हाला साड्या दाखवल्यात. त्यातले कलर लवकरच तुम्हाला मी दाखवेन व्हिडिओमध्ये. कारण मी शॉपला जिथं मागवायचे तिथं मी जाणार आहे तेव्हा मी तुम्हाला तिथले सगळे कॉम्बिनेशन दाखवते. घाईमध्ये सगळ्या साड्या पाठवल्या. इतका छान रिप्लाय आला त्याबद्दल मनापासून सगळ्यांचे आभार. कारण एक विश्वासाने हे कुठंतरी बोलतात ना गोष्ट चालते. कारण कसं असतं, न पाहता न कपडा पाहता जेव्हा तुम्ही अकाउंटला पैसे टाकता की ही साडी आम्हाला बुक केलेली, आम्ही 50% आम्ही पैसे आधीच घेतो. पण तेव्हा कुठंतरी एक धाकधूक असते की आपण सोशल मीडियावरून बघून किंवा कधी फसवलं जातं. ह्या गोष्टी होतात, मी कोणालाही दोष देत नाही. पण माझ्याशी बोलताना सगळ्या गोष्टी क्लिअर करूनच घेतात. कोणाचाही रिप्लाय असा म्हणजे चुकीचा येत नाही. आणि व्यवसाय जो करतो, आत्ता काहीतरी करून मी एकदा बोलतात ना, एकानं फसवलं तर 10 जण मला फसवतील. कारण ते इथल्या इथंच असतं. त्यामुळे जे करायचं ते इमानदारीने करायचं. नाही हे स्वस्त बजेटमध्ये बसत नाही. नाही ऑर्डर मिळालं तरी चालेल. उगाच खोटं सांगून 4,000चं सांगून 2,000ची साडी देणं हे कुठेही मला योग्य वाटत नाही. जितके येतात कामं तितकं बस आहे. पण एक तुम्ही विश्वासाने ठेवून मला इतके ऑर्डर देतात, त्यामुळे मी ह्या गोष्टी खूप इझिली करते. मला फोटोन व्हिडिओ भेटत नाही ह्या गोष्टीचं मला खंत आहे. पण सॉरी, पण मला समाधान हे आहे की मला काम मिळतं, तेही तुमच्या सगळ्यामुळं. तर चालेल, ही आणि ती साडी दोन्हीही तुम्ही मला दाखवले. हवं असेल तर तुम्ही माझ्याकडे ऑर्डर बुक करू शकता. किंवा तुम्ही जिथं असतील तिथेही तुम्हाला मार्केटमध्ये भेटत असतील तर तुम्ही तिथेही घेऊ शकता. क्लास करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा. आजचा व्हिडिओ मी इथं संपते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.